नंतर झिरो अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अयोध्येमध्ये राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार घालणारे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघात केलाय। त्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी ठाकरे कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं आणि आशीर्वाद घेतले। तसंच शंकराचार्यांच्या पादुकांचं पूजनही केलं। आणि यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झालाय। जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोवर महाराष्ट्राच्या जनतेच्या वेदना कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया शंकराचार्यांनी दिली आहे। तसंच हिंदू धर्मात विश्वासघात पाप आहे, विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, अशा शब्दांमध्ये जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावले। उद्धव ठाकरे जी हैं, इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है। हमने उनसे ये कहा है कि हम सब के मन में इस बात की पीड़ा है कि आपके साथ विश्वासघात हुआ। जब तक पुनः महाराष्ट्र के मुख्यमंत्री की कुर्सी पर आप विराजमान नहीं हो जाते तब तक हम लोगों के मन का ये जो दर्द है, ये पीड़ा है, ये दूर नहीं हो सकती है। तो उन्होंने कहा है कि जैसा आप लोगों का आशीर्वाद होगा हम करेंगे। कि जो विश्वासघात करे वो हिंदू नहीं हो सकता है, जो विश्वासघात सह ले वो तो हिंदू होगा, क्योंकि उसके साथ विश्वासघात हुआ है। बीच में सरकार को तोड़ देना और बीच में जनमत का अनादर करना ये अच्छी चीज़ नहीं है। शंकराचार्य जी क्या कहेंगे, जो सच होगा तो वही तो कहेंगे। हमें राजनीति से लेना देना नहीं है, लेकिन विश्वासघात तो हमारे यहाँ पाप बताया गया है। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या या वक्तव्यावरच आम्ही आजच्या भागात तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। तर झिरो अवरमध्ये आज विचारलेला आमचा दुसरा प्रश्न, उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या मताशी सहमत आहात का? होय आणि नाही हे दोन पर्याय होते तुमच्यासाठी। उद्धव ठाकरेंचं समर्थन करत असताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी पंतप्रधान मोदींचं काही चुकलं तरी आम्ही बोलतो असंही वक्तव्य केलेलं आहे। काय नेमकं ते म्हणालेले आहेत पाहूयात। हाँ, वो हमारे पास आए थे, उन्होंने प्रणाम किया। हमारा नियम है, हम लोग आशीर्वाद देंगे, जो आएगा उसको आशीर्वाद देते हैं। नरेंद्र मोदी जी हमारे दुश्मन थोड़े हैं, हम उनके हितैषी हैं, सदा उनके हित की बात कह रहते हैं। जब उनसे कोई गलती हो जाती है तो हम उसको भी कहते हैं कि तुमसे ये गलती हो रही है। वो हमारे दुश्मन नहीं है। जसं उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद पुढे आले, तसंच काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या समर्थनातही आठवडाभरापूर्वीच शंकराचार्यांनी वक्तव्य केलं होतं। लोकसभेमध्ये आक्रमक भाषण करत असताना राहुल गांधींनी भाजप नेत्यांवर तुफान हल्ला चढवला आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा तसंच इतर ज्येष्ठ भाजप नेत्यांनीही राहुल गांधींनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटल्याचं म्हणत गदारोळ केला होता। मात्र शंकराचार्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन करत हिंदू धर्मामध्ये हिंसेला स्थान नसल्याचं म्हटलं। तसंच राहुल यांचं अर्धच वक्तव्य व्हायरल करून फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असंही ते म्हणाले होते। पाहूया। तर शंकराचार्य अविमुक्तेश्वर ज्यावेळेला मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा जुन्या गोष्टी देखील बाहेर काढल्या। हिंसक हिंदू वक्तव्यावर राहुल गांधींचं त्यांनी आज समर्थन केलं, ते काय म्हणाले पाहूयात। हमने राहुल गांधी का पूरा प्रवचन जो भाषण उन्होंने संसद में दिया था उसको निकाल करके देखा और हमने उसमें पाया कि वो तो ऐसा कह ही नहीं रहे हैं। वो तो कह रहे हैं कि हिंदू धर्म में हिंसा का स्थान ही नहीं है। तो जब वो साफ कह रहे हैं कि हिंदू धर्म में स्थान नहीं है तो फिर उनके ऊपर ये आरोप लगाना कि उन्होंने हिंदू धर्म के विपरीत कोई बात कही है, उनके आधे वक्तव्य को, अंश को निकाल करके और उसको फैला करके, ये हम समझते हैं कि अपराध है। बाद में उन्होंने कहा कि जो लोग उनको उन्होंने अपने सामने जो अमुक पार्टी के सरकार के लोग हैं उनको देख करके कहा कि आप लोग अपने आप को हिंदू कहते हो और हिंसा 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 नफरत फैलाते हो। तो उनका
कहना केवल उस पार्टी विशेष के लिए था। शंकराचार्यांनी राहुल गांधींना पाठिंबा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. 2018 मध्ये देखील राहुल गांधी जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा अधिवेशन सुरू असताना लोकसभेतच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली होती आणि तेव्हा त्या कृतीवर भाजपनं जोरदार टीका केली होती आणि त्यावेळी तत्कालीन शंकराचार्य जगद्गुरू स्वरूपानंद सरस्वती यांनी देखील राहुल गांधींच्या त्या कृतीचं समर्थन केलं होतं. तसंच राहुल गांधींच्या भाषणाचंही त्यांनी कौतुक केलं होतं. तर एकंदरीतच आपण ही वक्तव्य पाहिली. आता वळूयात आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नाकडे. शंकराचार्यांच्या वक्तव्यावरती आम्ही तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर 0 अवरमध्ये आज दुसरा प्रश्न होता तुमच्यासाठी. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या मताशी सहमत आहात का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्याकडे होते. मात्र यूट्यूबवरती तुम्ही व्यक्त झालेला प्रवीण सोनावणे म्हणतात होय, शंकराचार्य स्वामी महाराज बरोबर बोललेत. त्यानंतर स्नेहा बर्वे लिहितात आधी ठाकरेंनी विश्वासघात केला हे सगळे विसरले का? फेसबुकवरती स्नेहल पारकर म्हणतात उद्धव ठाकरेंच्या स्वार्थी आणि अहंकारी राजकारणामुळे ही वेळ आली त्यांच्यावर आणि उगाच त्याला भावनिक रंग द्यायचा प्रयत्न आता सुरू आहे. तर फेसबुकवरती अविराज पाटील लिहितात अगदी बरोबर, विधानसभेला त्या विश्वासघाताचा बदला लोक नक्की घेतील. अस्मिता हिंदळेकर म्हणतात 100% सहमत आहे. त्यानंतर आनंद कुंटे म्हणतात मुळात राजकारण हे त्यांचं काम नाही आणि त्यामुळे त्यांनी त्यात बोलू नये. तर वैष्णवी चव्हाण म्हणतात शंकराचार्यांची जी इच्छा आहे तीच इच्छा सबंध महाराष्ट्राची आहे. सुषमा भोसले म्हणतात आपलं कार्य धर्माचं आहे, महाराज आपण तिकडे लक्ष द्यावं, राजकारणात लक्ष द्यायची काय गरज आहे असा सवाल ते करतात. तर इंस्टाग्रामवरती दत्ता शहाणे म्हणतात इतक्या दिवसांनंतर कसं काय आठवण झाली. ऐतिहासिक वारसा लाभलेले शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक गड किल्ले आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. कालपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती अतिक्रमणाच्या विरोधामध्ये काल हजारो शिवभक्तांच्या साक्षीनं विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले. यावेळी प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त केलेला होता. विशाळगडावरील अतिक्रमण उद्यापासून काढून घेतलं जाईल असं आश्वासन सरकारनं दिलं आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कालचं आंदोलन मागं घेतलेलं होतं आणि या आंदोलनानंतर विशाळगडावरती दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना देखील घडल्या. हा शिवभक्तांचा आक्रोश होता असं सांगत जर सरकारनं 2 दिवस आधीच हा निर्णय घेतला असता तर ही वेळच आली नसती अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली. तर या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली. मध्यरात्री कोल्हापुरात जाऊन शिंदेंनी आंदोलनाची आणि दगडफेकीची माहिती सुद्धा घेतली. आज जिल्हा प्रशासनानं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात सुद्धा केली आणि या प्रकरणी पोलिसांनी काही जणांवर गुन्हे सुद्धा दाखल केले आणि त्यामुळे प्रसंगी माझ्यावर गुन्हा दाखल करा पण शिवभक्तांवरती गुन्हे दाखल करू नका अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली आणि आज शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी दीड तास ठिय्या दिला. या सगळ्या घटनाक्रमाबाबत काय म्हणालेत संभाजीराजे पाहूया. जे काल काय घडलं विशाळगडवर, विशाळगडच्या पायथ्याला, मी मुळीच त्याचं समर्थन करत नाही. पण हे घडलं का ह्याचे कारण तर शोधायला पाहिजे. अनेक संघटना अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते. 1.5 वर्षाच्या अगोदर 4 डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळे आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो. विशाळगडची परिस्थिती पाहिली. इतकी महाभयानक परिस्थिती तिथे आहे, आजही आहे. तुम्ही काल निर्णय घेतला. काल काय निर्णय घेतला? आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल. घेतला ना निर्णय तुम्ही?
शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला. मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही या 1.5 वर्षात का काढलं नाही, हा माझा प्रश्न आहे. शिवकालीन गड किल्ल्यांची शोभा घालवणारी, त्यांचं आयुष्य कमी करणारी, त्यांची सुरक्षा धोक्यात आणणारी सगळी अतिक्रमणं कायदेशीर मार्गाने काढायला हवीत, याबाबत कुणाचंही दुमत नसेल. मात्र निवडणुकांचा हंगाम असल्यानं यात राजकारण आलं नाही तरच नव्हतं. कालच्या विशाळगडावरील घटनांवरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीराजेंवर टीका केली, तर या प्रकरणाला हिंदू मुस्लिम रंग देऊ नका असं आवाहन संभाजीराजेंनी केलेलं आहे. तुम्हाला मतदान केलंय मुस्लिम समाजाने म्हणून तुम्ही दिल्लीपर्यंत जाऊ शकले, आम्ही तुमचा आदर करत होते कालपर्यंत, पण ज्या प्रकारे तुम्ही हे हिंसक घटनाचा नेतृत्व करत होते, आज आमच्या पुढे हे प्रश्न आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे वंशज आहे का? अतिक्रमण काढायचं नाही असे तुमची भूमिका नाही, नियम असतं. अतिक्रमण कुठे झालं असेल तर एक नियम आहे, त्याची प्रक्रिया आहे. हे काय गुंडागर्दी करून लोकांच्या घरामध्ये घुसून कशा प्रकारचे महिला रडत होती, अनेक महिलांच्या हातात छोटे छोटे बाळं होतं, गाड्या जाळणार, लोकांच्या घरामध्ये तोडफोड करणार आहे ना. काही अतिक्रमण झालं असेल तर हे काय अशा प्रकारचं हे जंगलराज सुरू आहे का महाराष्ट्रामध्ये? जे जातीय रंग देण्यात यायला लागलेलं आहे, तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथनं निघालं असेल तर ते प्रकाश पाटील आहेत, वेल्लाळ आहेत. म्हणजे हे काय ठरवून केलेलं नाही आहे, पण जे पहिले 2 अतिक्रमण निघालेत किंवा काढण्यात आलेले आहेत हे या हिंदू समाजातले लोक आहेत. म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे लावा लागलेले आहेत किंवा अनेक लोक त्याला अटॅच करतात, हा तो विषय नाही. विशाळगड प्रकरणी सरकारनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 2013-14च्या आधी 2012 कोटींचा निधी दिला जायचा. मात्र 2014 नंतर राज्य सरकारनं यात गंभीरपणे लक्ष घातलं असं सांगत यावर्षी 800 कोटी निधीची तरतूद केली असल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलं. भविष्यामध्ये मोहीम म्हणून राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. अशा पवित्र ठिकाणी मद्यप्राशन केलं तर आता आहे त्यापेक्षा जास्त दंड आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. विशाळगडाचं अतिक्रमण हटवण्यासाठी 1,17,00,000 रुपये आपण अगोदरच भरले आहे. या संदर्भात हायकोर्टामध्ये जो काही स्टे होता त्याची ही मीटिंग मी नुकतीच 10 तारखेला मीटिंग घेतली. 10 तारखेच्या मीटिंगमध्ये तारीखनिहाय अतिक्रमण कसं काढायचं हेही त्या तहसीलदार, SDO, कलेक्टर, SP अशी मोठी बैठक झाली होती. सचिव महोदय होते. यामध्ये एक अडचण येत होती की काही ठिकाणी स्थगिती हायकोर्टाने दिली होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे आदेश दिले, माझ्याच पत्रावर आदेश दिले की स्वतः AGनी स्वतः या केसमध्ये उपस्थित राहून याचा निपटारा केला पाहिजे. यासोबत विशाळगडावर JCB जात नव्हती. मी सुचवलं की नवीन JCB घ्या आणि ती तिथंच असेंबल करा, म्हणजे तुमचं काम सोपी होईल. पायऱ्यांनी काही JCB जाऊ शकत नव्हती. तिसरं, सर्वच गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये आता आम्ही भूमिका घेतली आहे की सामोपचाराने निघेल तर ठीक, नाही तर अतिक्रमण हे कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातूनच हे काढलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की पहिलं आम्ही काढलं ते प्रतापगडच्या पायथ्याशी जे अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण केलं. खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने 5 मे 2008ला ते नियमानुकूल केलं होतं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे नियमानुकूल करण्याचा प्रयत्न होता कामा नये, पण तेव्हा झालं होतं. आणि म्हणून आता एक या गडकिल्ल्याची मोहीम ही सरकारच्या वतीने घेतली जाते. विशाळगडावरील बातम्यांनंतर आता पुन्हा एकदा वळूयात आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे. शंकराचार्यांच्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर आज आम्ही दुसरा प्रश्न विचारलेला होता, त्यावरती महाराष्ट्रानं काय कौल दिलाय तर यूट्यूबवरती आपल्याला 38,000 मतं प्राप्त झालेली आहेत. या 38,000 मतांपैकी आलेला कौल सांगतोय होय म्हणतायत 82%, नाही म्हणतायत 18%. तर एकूण मतं 4,000 प्राप्त झाली होती इंस्टाग्रामवरती. तर अविमुक्तेश्वरानंद यांच्या मताशी सहमत असलेले होय म्हणतात 75%, नाही म्हणतात 25%.
महाराष्ट्राचा कौल आपण पाहतोय. फेसबुकवर 1500 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. या मतांपैकी होय म्हणतायत 65%, 35% म्हणतायत नाही. तर एक्स वरती देखील तुम्ही व्यक्त झालेला आहात. तुमचा कौल काय सांगतोय? होय म्हणतायत 70%, नाही म्हणतायत 30%. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आपले राजकीय विचार लपवून ठेवलेले नाहीयेत. राम मंदिर उद्घाटनावरून ते प्रखर मोदी विरोधी आहेत हे सुद्धा आपण पाहिलंय. उत्तर प्रदेशात भाजपची पिछेहाट किंवा वाराणसीमध्ये मोदींच्या मताधिक्यात झालेली घट याचं एक कारण अविमुक्तेश्वरानंद यांनाही मानलं जात आहे. असं शंकराचार्य आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना भेटले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची मन मोकळी स्तुती केली आहे. हिंदू, विश्वासघात असे शब्द वापरत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाजप विरोधाला नैतिक अधिष्ठान देण्याचाही प्रयत्न केलाय. त्यांच्या बोलण्यामध्ये संजय निरुपम यांच्यापासून अनेकांना विरोधाभास दिसला असला तरी उबाठा शिवसैनिकांसाठी मात्र त्यांनी आपल्या मनातली भावनाच बोलून दाखवली. धर्म आणि राजकारणाचा हा संगम महाराष्ट्रामधील राजकारणावरती कसा परिणाम करतो याकडे आपलं लक्ष असेलच. आणि या बातमीसोबतच 0 ओव्हरमध्ये घेऊयात आणखी एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत बहुचर्चित पूजा खेडकर प्रकरणामधील आणखी एक मोठी अपडेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.